तू ही रे माझं मितवा मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आला आहे, जो की पाहणे आपल्यासाठी खूपच रंजक ठरणार आहे। ते म्हणजे आता अंजलीला या राकेशचा खूपच राग आलेला आहे आणि त्याचं खरं रूप हळूहळू अंजली समोर येत आहे। अंजली आता अर्णवकडे परत येणार आहे आणि त्याची माफी सुद्धा मागणार आहे। आता नेमकी अंजली या राकेशवर चिडणार का आहे आणि ती अर्णवकडे कशी येते तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ईश्वरीला डोक्यात खूपच मार लागलेला असतो म्हणून ती बेशुद्ध असते आणि पूर्ण 1 दिवसानंतर ती शुद्धीवर आलेली असते। आता इथे हे ऐकून अर्णवला खूपच आनंद झालेला असतो। ज्या वेळेला ईश्वरी बेशुद्ध असते त्यावेळेला आकाशने या अंजलीला फोन करून सांगितलेलं असतं, पण या राकेशने डाव करून अंजली पासून हे सगळं लपवूनच ठेवलेलं असतं। आता इकडे ईश्वरी शुद्धीवर आल्या म्हटल्यानंतर मामा मामी आजी हे सगळेच खुश होतात, पण अंजली काही हॉस्पिटलला आलेली नसते। आता इकडे अर्णव ईश्वरीला खूपच जपत असतो, तिच्यासाठी स्पेशल डॉक्टरांना सुद्धा बोलवून घेतो। आता ईश्वरी ते अर्णवला म्हणत असते, सर तुम्ही माझ्यासाठी सगळ्या स्पेशालिस्ट डॉक्टरांना बोलवलं आहे, पण माझं दिल खुश करण्यासाठी कोणीच बोलवलं नाही। त्यावेळेला अर्णव म्हणतो, तुझं दिल कसं खुश होईल सांग बरं, मी करतो ते। त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते, सर आपल्या लग्नानंतर व्हॅलेंटाईन डे तर आपण साजरा केलाच नाही आणि आता तुम्ही कराल असं सुद्धा मला वाटत नाही। त्यावेळेला आता अर्णव ईश्वरीची बडबड ऐकत शांतच उभारलेला असतो। आता ईश्वरी अर्णव सरांना काही जरी सांगितलं तरी काही कळतच नाही असं म्हणून झोपी जाते। त्यानंतर आता अर्णव तिला सरप्राईज देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये तिच्या रूम मध्ये छान डेकोरेशन करतो आणि तिच्यासाठी तिला जे पदार्थ हवे होते ते मागवून तिच्याकडे पाठवतो आणि स्वतः तिच्यासाठी केक घेऊन येतो। अर्णववर खूपच खुश झालेली असते, ती स्वतःच्या मनातच म्हणत असते, सर मला आज कळालं आहे तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि तुम्ही माझी काळजी करत आहात, हेच मला खूप आवडत आहे आणि आज सगळ्या जगाला मला ओरडून सांगावंसं वाटत आहे की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे। आता इकडे ईश्वरी तर खुश झालेली असते। आता ईश्वरीला घरी घेऊन जाण्याची वेळ आलेली असते। त्यावेळेला आजी मामा मामी सगळेच तेथे हॉस्पिटलमध्ये असतात। आता आकाश आजीला म्हणत असतो, आजी बघ ना अंजली ताईला एवढं सगळं कळून सुद्धा ईश्वरी वहिनीला बघायला सुद्धा आलेली नाहीये, एवढा कसला राग आलाय तिला बरं। त्यावेळेला आजी म्हणत असतात, खरंच मला सुद्धा हे अंजलीचं वागणं अजिबात पटलेलं नाहीये। आता या राकेशने अंजलीला सांगितलेलंच नसतं की ईश्वरीला लागलं आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये सिरियस आहे। आता इकडे मात्र आजी आकाश मामा सगळेच अंजलीवर चिडलेले असतात। तेवढ्यातच अर्णव तिथे येतो आणि त्यांना सांगत असतो की ईश्वरी आता बरी आहे, आपण तिला घरी घेऊन जाऊया। त्यावेळेला आजी म्हणतात, अरे अर्णव तुला अंजलीची आठवण येत नाहीये का? त्यावेळेला अर्णव म्हणतो, आजी खूप येते ग, मला तिची खूपच आठवण येते, पण आता काय करणार ना। आता आजी अर्णवला म्हणत असतात, ईश्वरीला एवढं बरं नसताना सुद्धा अंजली पाहायला आली नाही याचं तुला काहीच वाटत नाही का? त्यावेळेला अर्णव म्हणतो, नाही मला काहीच वाटत नाही, कारण ती माझ्यावर रागावली आहे ना, कारण माझीच चूक होती, मीच तिला दुखावलं आहे। त्यावेळेला आजी म्हणतात, अरे तू किती जरी दुखावला असेल तरी अशा वेळेमध्ये आपली बहीणच आपल्यासाठी धावून यायला हवी ना। त्यावेळेला अर्णव म्हणतो, अगं असू दे, अंजली ताईविषयी राग मनामध्ये धरू नको। आता इथे अर्णव आजीला समजूत घालत असतो आणि आकाश मात्र खूपच चिडलेला असतो। आता आकाश उठतो आणि अंजलीकडे तिच्या घरी जातो आणि खूपच तिला बोलायला सुरू करतो, अगं अंजली ताई तू अशी कशी बदललीस बरं एवढी? त्यावेळेला अंजली म्हणत असते, अरे आकाश काय झालं आहे सांगशील की नाही, एवढा का चिडलायस माझ्यावर? त्यावेळेला आकाश आता अंजलीला म्हणत असतो, तू एक अक्षर सुद्धा बोलू नकोस, कारण तू खूपच बदलली आहेस। जी अंजली ताई मी पाहिली होती ती खूपच मायाळू होती आणि ती अर्णव दादावर खूपच प्रेम करत होती आणि ही अंजली ताई आता त्याच्यावर वाईट वेळ आली आहे, त्याच्यावर एवढं मोठं संकट आलं आहे। ईश्वरी हॉस्पिटलमध्ये एवढी बेशुद्ध अवस्थेमध्ये होती तरी सुद्धा तू अर्णव दादाला आधार द्यायला सुद्धा आली नाहीस। अगं एवढा कसला राग धरून ठेवला आहेस, एवढं काय त्याने तुला केलं आहे बरं? तुला माहित नाही का, मी तुला फोन स्वतःहून करून सांगितलं होतं की ईश्वरीला खूपच लागला आहे आणि ती बेशुद्ध आहे, ती सिरियस आहे, तरी सुद्धा तिला पाहावंसं तुला वाटलं नाही, तू एकदा सुद्धा हॉस्पिटलला आली नाहीस। आता मात्र अंजली शांतच उभी असते, ती काहीच बोलत नसते। आता इकडे अंजली काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण आकाश खूपच चिडलेला असतो आणि अंजलीला म्हणत असतो, तू एवढी बदलशील मला वाटलं नव्हतं आणि तू जी ही अंजली ताई आहेस ना ती आमची नाहीच आहे आणि तुला जर काही बोलायचं असेल ना तर बोलू नकोस, तर ते करून दाखव। म्हणजे आता आकाशला म्हणायचं असतं की तू परत अर्णव दादाकडे ये।
आता इथे आकाश खूप काही अंजलीला बोलून निघून गेलेला असतो. आता इकडे अंजली खूपच अपसेट झालेली असते आणि राकेश कधी घरी येतोय याचीच वाट पाहत असते. तेवढ्यातच आता राकेश घरी येतो. घरी आलेला पाहून अंजली म्हणत असते, काय हो तुम्हाला आकाशचा फोन आला होता? त्यावेळेला हा राकेश सरळ सरळ नाहीच म्हणत असतो. त्यावेळेला आता अंजलीला थोडं आश्चर्यच वाटत असतं. अंजली म्हणते, काय हो तुम्ही माझ्याशी खोटं बोलत आहात का? आकाशचा फोन तुम्हाला आला होता आणि ईश्वरीला लागलं आहे डोक्याला आणि ती खूपच सिरियस आहे असं त्याने तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही मला का सांगितलं नाही? आता अंजलीला हे सगळं कळलं आहे पाहून हा राकेश पुन्हा याचा ड्रामा सुरू करतो आणि हा राकेश अंजलीला थापा मारायला सुरू करतो. अगं मी तुझ्यासाठीच सांगितलं नाही तुला. हो मला आला होता आकाशचा फोन आणि मला सांगितलं होतं की ईश्वरीला लागलं आहे, सिरियस आहे वगैरे काही सांगितलं नव्हतं. अगं अंजली तुला कळत नाहीये का, सगळं नाटक आहे त्या लोकांचं, तुला पुन्हा घरी बोलवण्यासाठी तुझा फायदा घेण्यासाठी असं वागत आहे. त्यावेळेला अंजली खूपच राकेशवर चिडते आणि म्हणते, तुम्हाला काहीच कसं कळत नाही हो, ईश्वरीला खूप लागला आहे, ती सिरियस आहे, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, असं कसं, एवढं खोटं ती बोलणारच नाही, हे खरं आहे. त्यावेळेला राकेश आता पुन्हा अंजलीच्या बाजूने बोलायला सुरू करतो. अगं हो का, खरंच सिरियस आहे का? बरं ठीक आहे, माझ्या हातून चूक झाली बाई, माफ कर मला. आता अंजली म्हणते, माफी मागू नका, पण तुम्ही मला सांगायला हवं होतं. अशा वेळेला मी माझ्या भावाला आधार देणार नाही तर कोण देईल बरं त्याला? त्यावेळेला आता राकेश म्हणतो, अगं अंजली हे सगळं तू बोलत आहेस का? त्यावेळेला अंजली म्हणत असते, हो मीच बोलत आहे, मला माहीत आहे त्या लोकांनी तुमचा खूपच अपमान केला आहे आणि त्याचा त्रास तुमच्यापेक्षा जास्त मलाच झाला आहे, पण तुम्ही असं कसं वागू शकता बरं? बाहेर कोणावर अन्याय झाला की लगेच तुम्हाला दया मया येते त्यांची, आणि ईश्वरीविषयी एवढं सगळं घडलं आणि तुम्हाला कळून सुद्धा तुम्ही इतके शांत कसे बसलात बरं? आता राकेश पुन्हा अंजलीची माफी मागायला सुरू करतो. आता राकेश सतत हात जोडतोय पाहून अंजली म्हणत असते, अहो तुम्ही सतत माफी मागू नका, बरं असू दे, झालं ते झालं, चला मला आता ईश्वरीला पाहायला जायचं आहे. आता अंजलीला हळूहळू या राकेशचा खूपच राग यायला लागलेला असतो, कारण तो सतत घरातून बाहेरच राहत असतो, घरात कधी तिच्यासोबत नसतोच. आता अंजली हॉस्पिटलला धावतच येते. त्यावेळेला आता ईश्वरीला डिस्चार्ज मिळणार असतो. आता अंजली हॉस्पिटलमध्ये आली आहे पाहून अर्णवला खूपच आनंद होतो आणि तो खूपच एक्साइटेड होऊन अंजलीकडे जातो आणि तिचा हात धरतो आणि म्हणतो, ताई तू आली आहेस का माझ्याकडे? अंजली अर्णवला म्हणत असते, हो रे चिंटू, मी तुझ्याकडे आली आहे आणि मला माफ कर, मला ईश्वरीविषयी काहीच माहित नव्हतं. त्यावेळेला आता ईश्वरी सुद्धा खूप छान तयार झालेली असते घरी जाण्यासाठी. आता अंजली ईश्वरीकडे जाते आणि म्हणत असते, ईश्वरी तू आता कशी आहेस ग, तुझी तब्येत कशी आहे? त्यावेळेला ईश्वरी एवढी खुश झालेली असते की ती म्हणते, अहो अंजली ताई, माझं आता दुखणं खूपच कमी आलं आहे आणि तुम्हाला पाहून तर ते गायबच झालं आहे. तुम्हाला सरांशी बोलताना पाहून मला खूपच आनंद होत आहे. त्यावेळेला आता अंजली पुन्हा अर्णवकडे पाहते आणि दोन्ही हात जोडते आणि सॉरी म्हणत असते. त्यावेळेला अर्णव म्हणतो, ताई तू माफी मागू नकोस ग, तुझ्याशिवाय मला या जगात कोणीच नाहीये. त्यावेळेला अंजली म्हणत असते, अर्णव माझं चुकलं, तुझ्यावर एवढं मोठं संकट आलेलं असताना मी तुझ्या सोबत आले नाही. आता अंजलीला असं अर्णवशी बोलताना पाहून अर्णवला खूपच आनंद झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे अंजली हळूहळू आता अर्णव आणि ईश्वरी जवळ यायला लागलेली आहे आणि या राकेशचा तिला राग यायला लागलेला आहे. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये या रियाला आणि राकेशला अंजली सोबत पाहणार आणि या मामींचं सत्य सुद्धा लवकरच सगळ्यांसमोर येणार हे नक्की. त्यामुळे पुढील रिव्ह्यू ऐकायला विसरू नका. असेच रिव्ह्यू रोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.